वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 1 सेट्स मधील प्रॅक्टिस सेट 1.4 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यातील सोपं होऊन जाईल. सो सी दी फर्स्ट पॉइंट, ऑपरेशन्स ऑन सेट अँड फर्स्ट वन इज इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. दॅट मीन्स ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ गिवन टू सेट्स. गिवन जे टू सेट्स आहेत त्यातील फक्त कॉमन एलिमेंट, इट इज नथिंग बट इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इज इट क्लियर? इट इज डिनोटेड ॲज A intersection B. That means हा इंटरसेक्शनचा सिम्बॉल आहे. Therefore, A intersection B is the set of all x such that x is the element of A and x is the element of B. That means set A and set B चा x हा कॉमन एलिमेंट असणार आहे. इज इट क्लियर? कॉमन एलिमेंट म्हणजे A intersection B. इज इट क्लियर? एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल, A is the set of 1, 3, 5 and 7. Then B is the set of 2, 3, 6 and 8. या दोन्ही सेटमध्ये 3 हा जो एलिमेंट आहे तो कॉमन आहे. इज इट क्लियर? सो कॉमन आहे, सो आपल्याला इंटरसेक्शन घ्यावा लागेल. इज इट क्लियर? सो A चे एलिमेंट्स एका सर्कलमध्ये आहेत, त्यानंतर B चे एलिमेंट्स एका सर्कलमध्ये आहेत. दॅट मीन्स A चे जे एलिमेंट्स आहेत ते 1, 3, 5 and 7. त्यानंतर B चे एलिमेंट्स 2, 6, 8 and 3. दॅट मीन्स हा जो 3 आहे इंटरसेक्शन पार्टवर लिहिलेला तो A चाही एलिमेंट आहे आणि B चाही एलिमेंट आहे. दॅट मीन्स हा A आणि B मधील कॉमन एलिमेंट आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स A इंटरसेक्शन B काय येणार आहे? 3. इज इट क्लियर? देन नेक्स्ट पॉइंट, disjoint set. That means not a single element is common in these sets. Is it clear? So इंटरसेक्शन मध्ये आपण काय पाहिलेलं होतं? गिवन टू सेट्स मध्ये काहीतरी एलिमेंट्स हे कॉमन होते. सो A आणि B हे दोन्ही सेट्स आपण इंटरसेक्ट केलेले होते. इज इट क्लियर? बट डिसजॉइंट सेट मध्ये एकही एलिमेंट कॉमन नाहीये. सो डिसजॉइंट सेट मधील दोन्हीही सेट हे कम्प्लिटली डिफरंट आहेत. इज इट क्लियर? That means these sets are completely different from each other. For example, A is the set of 1, 3, 5 and 9 and B is the set of 2, 4 and 8. So A चे एलिमेंट्स and B चे एलिमेंट्स हे completely different आहेत. So हे जे सेट्स आहेत A and B हे आपल्याला सेपरेटच शो करावे लागणार आहेत. इज इट क्लियर? देन नेक्स्ट पॉइंट, युनियन ऑफ टू सेट्स. That means let A and B be two given sets. Then set of all elements of set A and B is called union of two sets. That means union मध्ये set A and set B चे एलिमेंट्स येणार आहेत, बट जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते वन टाइमच आपण प्रेझेंट करणार आहोत. इज इट क्लियर? इट इज रिटन ॲज A युनियन B. हा युनियनचा सिम्बॉल आहे. आपण एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल, A is the set of -1, -3, -5 and 0. Then B is the set of 0, 3 and 5. So या दोन्ही सेटमध्ये 0 हा कॉमन आहे. दॅट मीन्स A आणि B यांचा इंटरसेक्शन घ्यावा लागणार आहे आणि इंटरसेक्शन पार्टला, दॅट मीन्स कॉमन पार्टला आपल्याला 0 घ्यावा लागणार आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स A युनियन B मध्ये A आणि B या दोन्ही सेटचे एलिमेंट येणार आहेत, बट जे कॉमन एलिमेंट येणार आहेत ते वन टाइमच रिप्रेझेंट करायचे आहेत. इज इट क्लियर? दॅट मीन्स A युनियन B चा सेट काय होणार आहे? -1, -3, -5, 0. त्यानंतर 0 वन्स अगेन आपण लिहिणार नाही आहोत. त्यानंतर 3 आणि 5. इज इट क्लियर? आपण वेन डायग्राम थ्रू समजावून घेऊया. सी, A चे एलिमेंट्स काय आहेत? -1, -3, -5 अँड 0. इज इट क्लियर? त्यानंतर B चे एलिमेंट्स काय आहेत? 3, 5 अँड 0. दॅट मीन्स हा जो 0 आहे तो इंटरसेक्शन पार्टला आहे. दॅट मीन्स 0 हा B चा मेंबर सुद्धा आहे आणि सेट A चा मेंबर सुद्धा आहे. इज इट क्लियर? सो हा 0 आपण इंटरसेक्शन पार्टला लिहिलेला आहे. दॅट मीन्स A इंटरसेक्शन B जर आपण घेतलं तर 0 येणार आहे, बट आपला पॉइंट काय आहे? युनियन. इज इट क्लियर? सो A युनियन B काय येणार आहे? A चे एलिमेंट्स दॅट मीन्स -1, -3, -5 अँड 0. त्यानंतर B च्या एलिमेंट्स मध्ये सुद्धा 0 येणार आहे, बट तो आपण वन टाइमच लिहिणार आहोत. सो A युनियन B दॅट मीन्स ओनली A चे एलिमेंट्स, दॅट मीन्स हा शेडेड पार्ट. इज इट क्लियर? त्यानंतर हा इंटरसेक्शनचा पार्ट
आणि त्यानंतर ओनली बीचा पार्ट. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा पूर्ण ऑरेंज कलरमध्ये केलेला पार्ट आहे तो म्हणजेच काय येणार आहे? ए युनियन बी. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पॉइंट, नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स. युनियन म्हणजे आत्ताच आपण स्टडी केलेला आहे. युनियन म्हणजे गिवन टू सेट्समधील सगळे एलिमेंट्स हे युनियन सेटमध्ये येत असतात. जे क्लिअर? त्यानंतर इंटरसेक्शनमध्ये फक्त कॉमन एलिमेंट्स येत असतात. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन यातील रिलेशन आपण स्टडी करणार आहोत. एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. लेट ए इज द सेट ऑफ 3, 6, 9, 12 and 15. That is number of elements. That means 1, 2, 3, 4 and 5. 5 elements आहेत. A set मध्ये 5 elements आहेत. Is it clear? That means it is denoted as n of A. That means number of elements in set A. It is 5. Is it clear? Then set B is the set of 6, 12, 18, 24, 30 and 36. But n of B, that means number of elements 1, 2, 3, 4, 5, 6. 6 element आहेत. So n of B it is 6. Is it clear? So addition जर आपण घेतली n of A and n of B, that means n of A किती आहे? 5 and n of B 6. Is it clear? That means n of A plus n of B is equal to 5 plus 6 is equal to 11. याला आपण नंबर 1 नी इंडिकेट केलं तर आपला पॉइंट काय आहे? आपल्याला युनियन पण घ्यायचं आहे आणि इंटरसेक्शन पण घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो युनियन दॅट मीन्स ए अँड बी सेटमधील सगळे एलिमेंट्स येणार आहेत, बट जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते आपण वन टाइमच लिहिणार आहोत. ए सेटमध्ये आणि बी सेटमध्ये 6 अँड 12 हे कॉमन आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे जे दोन एलिमेंट्स आहेत ते आपल्याला इंटरसेक्शनला घ्यावे लागतील. इज इट क्लिअर? सो युनियन सेट काय तयार होईल? सी युनियन सेटला ए चे एलिमेंट्स काय आहेत? 3, 9, 15, 6 and 12. इज इट क्लिअर? त्यानंतर बी चे एलिमेंट्स काय आहेत? 18, 24, 30, 36, 6 and 12. दॅट मीन्स 6 and 12 हे ए चेही मेंबर्स आहेत आणि बी चेही मेंबर्स आहेत. दॅट मीन्स युनियन काय येणार आहे? 3, 9, 15, 6, 12, 18, 24, 30 and 36. इज इट क्लिअर? दॅट मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स ए युनियन बी मध्ये टोटल एलिमेंट्स किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सो 9 एलिमेंट्स आहेत. सो एन ऑफ ए युनियन बी इट इज 9. इज इट क्लिअर? याला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. त्यानंतर इंटरसेक्शन, इंटरसेक्शनला फक्त दोनच एलिमेंट्स आहेत. दॅट मीन्स ए इंटरसेक्शन बी 6 and 12. इज इट क्लिअर? दॅट मीन्स नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इट इज 2. इज इट क्लिअर? याला आपण थर्ड नंबरनी इंडिकेट करूया. इथं जर आपण ऑब्झर्व केलं फ्रॉम 1, 2 and 3 वी कॅन राईट ए युनियन बी एलिमेंट्स किती आहेत? 9 आहेत. त्यानंतर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी हे किती आलेले आहेत? 11. इज इट क्लिअर? त्यानंतर एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आलेले आहे? 2. दॅट मीन्स 11 minus 2 9 येणार आहे आणि हे 9 ॲज इट इज. दॅट मीन्स LHS आणि RHS हे बॅलन्स आहेत. इज इट क्लिअर? सो एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. इज इट क्लिअर? प्रॅक्टिस सेटमध्ये हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पॉईंट, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट फॉर दी वर्ड प्रॉब्लेम. हा जो पॉईंट आहे तो आपण एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. सपोज 50 स्टुडंट्स लाईक टू प्ले क्रिकेट. या सेटला आपण ए नी इंडिकेट करूया. त्यानंतर 60 स्टुडंट्स लाईक टू प्ले हॉकी. या सेटला आपण बी नी इंडिकेट करूया. अँड 20 स्टुडंट्स लाईक टू प्ले बोथ क्रिकेट अँड हॉकी. सो ही इन्फॉर्मेशन आहे ती वेन डायग्राम थ्रू आपण कशी शो करू शकतो? ए सेट दॅट मीन्स क्रिकेटचा सेट. इज इट क्लिअर? सो 50 स्टुडंट्स लाईक टू प्ले क्रिकेट, 60 स्टुडंट लाईक टू प्ले हॉकी, बट 20 स्टुडंट असे आहेत की ज्यांना क्रिकेटही आवडतं आणि हॉकीही आवडतं. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे जे दोन सेट्स आहेत ते सेपरेट न दाखवता आपल्याला या दोन्ही सेटचा इंटरसेक्शन घ्यावं लागणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स वेन डायग्राम थ्रू हे कसं शो करता येईल? सी 20 स्टुडंट
हे क्रिकेटचे पण आहेत आणि हॉकीचे पण आहेत. दॅट मीन्स ते ए या सेटचे पण मेंबर्स आहेत आणि या बी सेटचे सुद्धा ते मेंबर आहेत. इज इट क्लिअर? सो क्रिकेट दॅट मीन्स एन ऑफ ए, दॅट मीन्स क्रिकेटच्या सेटचे मेंबर. नंबर ऑफ ए 50 स्टुडंट्स. देन हॉकीच्या सेटचे मेंबर्स एन ऑफ बी दॅट मीन्स 60 स्टुडंट. इज इट क्लिअर? त्यानंतर बोथ दॅट मीन्स क्रिकेट प्लस हॉकी. इज इट क्लिअर? बोथ दॅट मीन्स क्रिकेट प्लस हॉकी. दॅट मीन्स हा जो व्हाईट कलरचा पोर्शन आहे तो बोथचा पोर्शन आहे. दॅट मीन्स तो कॉमनवाला पोर्शन आहे. दॅट मीन्स वर्ड प्रॉब्लेममध्ये बोथ हा जर वर्ड आला तर ए आणि बी दॅट मीन्स जे गिवन 2 सेट्स आहेत त्याचा आपल्याला इंटरसेक्शन घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो लिसन केअरफुली. बोथ हा जर वर्ड आला तर आपल्याला गिवन जे सेट्स आहेत त्याचा इंटरसेक्शन घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? इंटरसेक्शन दॅट मीन्स हा फक्त व्हाईट पार्ट. इज इट क्लिअर? त्यानंतर ओनली हा जर वर्ड आला, सी ओनली क्रिकेट दॅट मीन्स हा जो ऑरेंज सर्कल आहे त्यातून हा जो इंटरसेक्शनचा पार्ट आहे तो सबस्ट्रॅक्ट करावा लागणार आहे. इज इट क्लिअर? हा आपण सबस्ट्रॅक्ट का करणार? कारण या पार्टमध्ये हॉकीचेही स्टुडंट आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ओनली क्रिकेट म्हटलं तर हा जो पार्ट आहे यामध्ये हॉकीचे स्टुडंट असल्यामुळं हा पार्ट आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ओनली क्रिकेट दॅट मीन्स 50 minus 20 दॅट मीन्स 30. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ओनली क्रिकेट म्हटल्यानंतर एन ऑफ ए दॅट मीन्स क्रिकेटच्या सेटचे मेंबर्स मायनस इंटरसेक्शनचे मेंबर्स. इज इट क्लिअर? त्यानंतर ओनली हॉकी म्हटलं तर फक्त हा ग्रीन शेडमध्ये केलेला पार्ट येणार आहे आणि ओनली क्रिकेट म्हटलं तर फक्त हा ऑरेंज शेडमध्ये केलेला पार्ट येणार आहे. सो ओनली हॉकी म्हटल्यानंतर हा जो पार्ट आहे यामध्ये क्रिकेटचे स्टुडंट असल्यामुळं हा पार्ट आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर वर्ड प्रॉब्लेममध्ये ॲटलिस्ट और आयदर और हे जे वर्ड्स आले, सी केअरफुली. ओनली हा जर वर्ड आला तर टोटल मायनस इंटरसेक्शन पार्ट. त्यानंतर ओनली इथं सुद्धा ओनली हा पार्ट आहे दॅट मीन्स टोटल मायनस इंटरसेक्शन पार्ट. आणि ॲटलिस्ट और आयदर और हे जर वर्ड आले तर आपल्याला ए युनियन बी हा सेट घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन इन प्रॅक्टिस सेट 1.4. If n of A is 15, n of A union B is 29, n of A intersection B is 7, then n of B is equal to question mark. सिम्पली इथं फॉर्म्युला यूज करायचा आहे. पण सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन n of A is equal to 15. Then n of A union B, it is 29. Then n of A intersection B, it is 7. Then n of B is question mark. So by using formula, n of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. Is it clear? सिम्पली यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. A union B that is 29, n of A is 15, then n of B as it is we have to find out, then A intersection B that is 7. Is it clear? 29 as it is equal to 15 minus 7. That means 8 plus n of B. So n of B फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे जे 8 आहे ते शिफ्ट करावे लागतील. इज इट क्लिअर? ते इकडं प्लसमध्ये आहेत, शिफ्ट झाल्यानंतर ते सबस्ट्रॅक्ट होतील. इज इट क्लिअर? सो 29 minus 8 is equal to n of B. Is it clear? So 9 minus 8 1 and 2. Is it clear? So n of B it is 21. It is too much easy. So n of B is equal to 21.
It is our answer. Then next question. See the question number 2nd. In a hostel, there are 125 students, out of which 80 drink tea, 60 drink coffee and 20 drink tea and coffee both. Both हा वर्ड आलेला आहे. दॅट मीन्स टीचा जो सेट आहे आणि कॉफीचा सेट आहे या दोन्ही सेटचा आपल्याला इंटरसेक्शन घ्यावा लागणार आहे. जे क्लिअर. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. असे स्टुडंट्स फाइंड आउट करायचे आहेत की जे टीही घेत नाहीत आणि कॉफीही घेत नाहीत. जे क्लिअर. सो सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन टोटल स्टुडंट्स आहेत 125. सो n of u is equal to 125. Is it clear? 125 स्टुडंट्स. त्यानंतर टी साठी आपण जर a कन्सिडर केला तर n of a it is 80 स्टुडंट्स. इज इट क्लिअर. 80 स्टुडंट्स ड्रिंक कॉफी टी. त्यानंतर कॉफीसाठी जर आपण बी सेट कन्सिडर केला तर 60 स्टुडंट्स ड्रिंक कॉफी. इज इट क्लिअर. त्यानंतर बोथ हा वर्ड आलेला आहे. बोथ दॅट मीन्स इंटरसेक्शन. दॅट मीन्स एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. दॅट मीन्स 20 स्टुडंट्स असे आहेत की जे टीही घेतात आणि कॉफी घेतात. जे क्लिअर. बेटर अंडरस्टँडिंगसाठी आपण इथं मेन्शन करूया 125. दॅट मीन्स टोटल स्टुडंट्स. त्यानंतर 80 दॅट मीन्स टीवाले स्टुडंट्स आणि 60 दॅट मीन्स कॉफी पिणारे स्टुडंट्स अँड हे 20 दॅट मीन्स टी प्लस कॉफी दोन्हीही पिणारे स्टुडंट्स. इज इट क्लिअर. सो फर्स्ट we have to find out n of a union b. सो यासाठी सिंपली आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. सो बाय युजिंग फॉर्म्युला n of a union b is equal to n of a plus n of b minus n of a intersection b. सिंपली व्हॅल्यूज पुट करूया. n of a दॅट मीन्स टीचा सेट. इज इट क्लिअर. दॅट मीन्स 80 स्टुडंट्स प्लस n of b दॅट मीन्स कॉफीचा सेट. दॅट मीन्स 60 स्टुडंट्स मायनस इंटरसेक्शन दॅट मीन्स टी प्लस कॉफीचा सेट. दॅट मीन्स 20 स्टुडंट्स. सो 80 प्लस 60 दॅट मीन्स 140 minus 20. That means 140 minus 20, 120. Is it clear? 120 students at least काहीतरी पितात. Means we can write 120 students drink either tea or coffee or both tea or coffee. Is it clear? हेच आपण वेन डायग्राम थ्रू कसं शो करू शकतो. सी हियर हा सर्कल दॅट मीन्स ए हा सेट जर आपण कन्सिडर केला ए दॅट मीन्स हा टीचा सेट आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर बी हा कॉफीचा सेट आहे. इंटरसेक्शन घेतलेला आहे कारण बोथ हा वर्ड आलेला आहे की या पार्टवर टी पिणारेही मुलं आहेत आणि कॉफी पिणारेही मुलं आहेत. जे क्लिअर. टोटल स्टुडंट्स किती आहेत 125. दॅट मीन्स युनिव्हर्सल सेट. इज इट क्लिअर. दॅट मीन्स 125 हे टोटल स्टुडंट्स आहेत. दॅट मीन्स 80 स्टुडंट ड्रिंक टी, 60 स्टुडंट ड्रिंक कॉफी बट 20 स्टुडंट ड्रिंक टी प्लस कॉफी. इज इट क्लिअर. दॅट मीन्स ए युनियन बी दॅट मीन्स ॲटलिस्ट टी पितात, कॉफी पितात और टी प्लस कॉफी पितात. इज इट क्लिअर. ॲटलिस्ट काहीतरी पितात. सो ए युनियन बी
इट इज 120 स्टुडंट. हा जो नंबर आहे तो आपण फॉर्म्युला यूज करून पण फाइंड आउट केलेला आहे. बट व्हेन डायग्राम थ्रू दॅट मीन्स हा जो शेडेड पार्ट आहे तो ओनली टीचा आहे. ओनली टी काय येणार आहे? 80 मायनस 20. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 60. त्यानंतर कॉफीचे स्टुडंट्स ओनली कॉफी. ओनली कॉफी दॅट मीन्स हा जो पूर्ण कॉफीचा सेट आहे त्यातून हा इंटरसेक्शनचा पार्ट सबस्ट्रॅक्ट करावा लागणार आहे कारण या टीचे पण स्टुडंट्स आहेत. सो ओनली कॉफीचा पार्ट काय येणार आहे? 60 मायनस 20 इज इक्वल टू 40. सो ए युनियन बी काय येणार आहे? ओनली टीचा पार्ट दॅट मीन्स 60 प्लस हा इंटरसेक्शनचा पार्ट दॅट मीन्स 20 प्लस हा ओनली कॉफीचा पार्ट दॅट मीन्स 40. इज इट क्लिअर? सो आन्सर काय येणार आहे? 60 प्लस 40 100 प्लस 20 दॅट मीन्स 120. वेन डायग्राम थ्रू सुद्धा 120 आलेला आहे आणि फॉर्म्युला यूज करून सुद्धा 120 आलेला आहे. बट आपला क्वेश्चन काय आहे? नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. दॅट मीन्स टोटल स्टुडंट किती आहेत? 125 आणि ॲटलिस्ट काहीतरी घेतात असे स्टुडंट किती आहेत? 120. इज इट क्लिअर? दॅट मीन्स वी कॅन राईट therefore number of students who do not drink tea or coffee is equal to या युनिव्हर्सल सेटमधून हा जो युनियनचा सेट आहे तो सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. इज इट क्लिअर? 125 मधून 120 जर सबस्ट्रॅक्ट केले दॅट मीन्स काहीतरी पिणारे जे स्टुडंट्स आहेत ते जर सबस्ट्रॅक्ट केले तर असे स्टुडंट्स निघणार आहेत की जे काहीही पित नाही आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स एन ऑफ यू युनिव्हर्सल सेटमधून हा पार्ट आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स एन ऑफ ए युनियन बी. युनिव्हर्सलचा सेट 125, ए युनियन बीचा सेट दॅट इज 120 स्टुडंट्स इज इक्वल टू 5 स्टुडंट्स. 5 स्टुडंट्स असे आहेत की जे काहीही पित नाही आहेत. इज इट क्लिअर? सो देअरफोर वी कॅन राईट 5 स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी or coffee. Is it clear? Then next question. See the question number 3. In a competitive exam, 50 students passed in English, 60 students passed in mathematics, 40 students passed in both the subjects. That means English and maths. Both हा word आलेला आहे. That means we have to take intersection of given two sets. That means set of English and set of maths. Is it clear? None of them fail in both the subjects. Find the number of students who pass at least in one of the subject. That means hint word काय आहे? At least. That means we have to find out union of given two sets. Is it clear? Solve करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन सपोज इंग्लिशच्या सेटसाठी जर आपण ए कन्सिडर केलं तर वी कॅन राईट एन ऑफ ए इट इज 50 स्टुडंट. दॅट मीन्स स्टुडंट्स हू पास्ड इन इंग्लिश सब्जेक्ट. इज इट क्लिअर? त्यानंतर मॅथ्ससाठी जर आपण बी कन्सिडर केलं तर एन ऑफ बी दॅट इज 60 स्टुडंट. दॅट मीन्स 60 स्टुडंट्स पास इन मॅथ्स. इज इट क्लिअर? त्यानंतर बोथ हा वर्ड आलेला आहे. दॅट मीन्स असे स्टुडंट्स आहेत की ते इंग्लिशमध्येही पास झालेले आहेत आणि मॅथ्समध्येही पास झालेले आहेत. दॅट मीन्स एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इट इज 40 स्टुडंट. इज इट क्लिअर? सो आपण इथं स्टुडंट्स असं मेन्शन करूया. इज इट क्लिअर? सो वी हॅव टू फाइंड आउट एन ऑफ ए युनियन बी. इज इट क्लिअर? दॅट मीन्स students who passed at least, it is the most important word, at least in
वन ऑफ दी सब्जेक्ट, वन ऑफ दी सब्जेक्ट. इज इट क्लियर? सो इथं आपण मेन्शन करूया 50 स्टुडंट, दॅट मीन्स हा इंग्लिशचा सेट आहे, स्टुडंट हू पास्ड इन इंग्लिश. इज इट क्लियर? त्यानंतर हा सेट दॅट मीन्स स्टुडंट हू पास्ड इन मॅथ्स. and हा 40 students set, that means student who passed in English plus maths, both subjects. Is it clear? So A union B, that means at least एका तरी सब्जेक्ट मध्ये पास झालेले आहेत असे स्टुडंट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. इज इट क्लियर? सिंपली आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. सो वी कॅन राईट बाय यूजिंग फॉर्म्युला. We know the formula n of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. Is it clear? Simply values put करूया. n of A, that means number of students who passed in English subject, that means 50. n of B, that means students who passed in maths, that means 60 students minus n of A intersection B, that means English plus maths, that means 40 student. So 50 plus 60, 110 minus 40, that means subtraction काय येणार आहे 70. Is it clear? 70 students pass at least one of the subject. Is it clear? So therefore students who pass at least in one of the subject, one of the subject is equal to 70. Is it clear? हेच आपण वेन डायग्राम थ्रू कसं शो करू शकतो. इन वेन डायग्राम A is the set of students who pass in English subject and B is the set of students who pass in maths. Is it clear? त्यानंतर हा जो इंटरसेक्शनचा पार्ट आहे, दॅट मीन्स हा कॉमन वाला पार्ट आहे, दॅट मीन्स हा बोथचा पार्ट आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स इंग्लिश प्लस मॅथ्स. इज इट क्लियर? सो 50 स्टुडंट पास्ड इन इंग्लिश, देन 60 स्टुडंट पास्ड इन मॅथ्स and 40 student passed in both subject. Is it clear? So only English असं जर आपण कन्सिडर केलं तर फक्त हा ऑरेंज शेड मधील पार्ट येणार आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स या टोटल सर्कल मधून, दॅट मीन्स इंग्लिशच्या सेट मधून इंटरसेक्शनचा पार्ट आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागणार आहे. इज इट क्लियर? कारण यामध्ये मॅथ्सचे सुद्धा स्टुडंट्स आहेत. सो ओनली इंग्लिशचे स्टुडंट, दॅट मीन्स 50 मायनस 40 इज इक्वल टू 10. इज इट क्लियर? त्यानंतर ओनली मॅथ्स, दॅट मीन्स हा जो टोटल मॅथ्सचा सेट आहे त्यातून हा इंटरसेक्शनचा पार्ट सबट्रॅक्ट करावा लागणार आहे कारण यामध्ये इंग्लिशचे पण स्टुडंट आहेत. सो ओनली मॅथ्स म्हटल्यानंतर हा पार्ट आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागेल. दॅट मीन्स ओनली मॅथ्सचा पार्ट काय येणार आहे, फक्त हा ग्रीन शेडमध्ये केलेला पार्ट. इज इट क्लियर? दॅट मीन्स 60 minus 40. Is it clear? Is equal to 20 students. That means only 10 students pass in English, 20 students pass in maths and 40 students pass in both subjects. Is it clear? So we can write n of A union B. That means हा ऑरेंज वाला पार्ट प्लस हा इंटरसेक्शनचा पार्ट प्लस हा ग्रीन वाला पार्ट, दॅट मीन्स ओनली मॅथ्सचा पार्ट. इज इट क्लियर? सो 10 प्लस 40 प्लस हा 20, दॅट मीन्स ओनली मॅथ्सचा पार्ट. इज इट क्लियर? सो 10 प्लस 40 50 प्लस 20 70. सो 70 स्टुडंट्स. फॉर्म्युलानी सुद्धा आपण 70 स्टुडंट हे आन्सर फाइंड आउट केलेला आहे. वेन डायग्राम थ्रू सुद्धा 70 हे आन्सर येत आहे. Is it clear? So next question. Question number 4. A survey was conducted to know the hobby of
220 students of class 9, out of which 130 students inform about their hobby as rock climbing and 180 students inform about their hobby as sky watching. That means total students 220. That means हा युनिव्हर्सल सेट म्हणून घ्यावा लागणार आहे. जितक्या त्यानंतर रॉक क्लाइम्बिंगचा एक सेट आहे आणि स्काय वॉचिंगचा एक सेट आहे. सो रॉक क्लाइम्बिंगच्या सेटमध्ये 130 स्टुडंट्स आहेत अँड स्काय वॉचिंगच्या सेटमध्ये 180 स्टुडंट्स आहेत. इज इट क्लियर? देअर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ दी हॉबीज. दॅट मीन्स हे जे दोन सेट्स आहेत रॉक क्लाइम्बिंग अँड स्काय वॉचिंग या दोन्ही सेटचा इंटरसेक्शन घ्यावा लागणार आहे आणि इंटरसेक्शन पार्टला हे 110 स्टुडंट्स येणार आहेत. इज इट क्लियर? देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ टू हॉबीज. इज इट क्लियर? हाऊ मेनी ऑफ देम फॉलो दी हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. ओनली हा वर्ड आहे. दॅट मीन्स टोटल जो पार्ट आहे रॉक क्लाइम्बिंगचा त्यातून इंटरसेक्शनचा पार्ट आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावा लागणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो दी हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. दॅट मीन्स स्काय वॉचिंगचा जो सेट आहे त्यातून इंटरसेक्शनचा पार्ट सबस्ट्रॅक्ट करावा लागणार आहे. इज इट क्लियर? आपण सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन n of u. That means total number of students of class 9 to 20 students. Is it clear? त्यानंतर रॉक क्लाइम्बिंगच्या सेटला जर आपण a कन्सिडर केलं तर n of a it is 130 students. त्यानंतर स्काय वॉचिंगच्या सेटला जर आपण b कन्सिडर केलं तर n of b it is 180 students. Then both हा वर्ड आलेला आहे. both that means n of a intersection b. Is it clear? It is 110 students. Is it clear? इथं आपण मेन्शन करूया 220 that means total students. त्यानंतर 130 that means set of rock climbing. Then 180 students that means set of sky watching. Is it clear? And A intersection B that means both rock climbing plus sky watching. पण शॉर्ट मध्ये लिहूया R plus S. Is it clear? So we have to find out A union B. So we can write first we have to find out A union B. N of A union B. So simply आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. So we can write by using formula n of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. Is it clear? Simply values put करूया. n of A that means 130 students. n of B that means 180 students and A intersection B that means 110 students. Is it clear? 130 plus 180 is equal to 310. 310 minus 110. Is it clear? So here subtraction 310 minus 110 that means 200. Is it clear? Students. युनियनचा पार्ट आलेला आहे. दॅट मीन्स आपण ब्रॅकेटमध्ये मेन्शन करूया रॉक क्लाइम्बिंग और स्काय वॉचिंग. इज इट क्लियर? ॲटलिस्ट काहीतरी
rock climbing or sky watching. So we can write, therefore 200 students have at least one hobby. Is it clear? हा at least चा पार्ट आहे, युनियनचा पार्ट, दॅट मीन्स at least चा पार्ट. have at least one hobby. Is it clear? So we have to find out number of students who do not have any of two hobbies. Is it clear? So we can write, therefore number of students who do not have any of the two hobbies, that means total students minus हे 200 स्टुडंट्स, दॅट मीन्स काहीतरी हॉबी असणारे स्टुडंट्स आपल्याला टोटल स्टुडंट्समधून सबस्ट्रॅक्ट करावे लागणार आहेत. इज इट क्लियर? दॅट मीन्स टोटल स्टुडंट, दॅट मीन्स एन ऑफ यू. इज इट क्लियर? देन ॲटलिस्ट, दॅट मीन्स काहीतरी हॉबी असणारे स्टुडंट, दॅट मीन्स ए युनियन बी. इज इट क्लियर? सो एन ऑफ ए युनियन बी. सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. टोटल स्टुडंट, दॅट मीन्स 220 स्टुडंट. इज इट क्लियर? and A union B, that means at least काहीतरी हॉबी असणारे स्टुडंट्स, that means 200 students. So 220 minus 200. Is it clear? That means 20 students. So only रॉक क्लाइम्बिंगचे स्टुडंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि ओनली स्काय वॉचिंगचे स्टुडंट्स सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. पण वेन डायग्राम शो करूया. ए इज द सेट ऑफ रॉक क्लाइम्बिंग. इज इट क्लियर? सो इथं मेन्शन करूया रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंगचा सेट, दॅट मीन्स हे टोटल ऑरेंज सर्कल. इज इट क्लियर? त्यानंतर बी इज द सेट ऑफ स्काय वॉचिंग. स्काय वॉचिंग, दॅट मीन्स हा पूर्ण ग्रीन सर्कल. इज इट क्लियर? दॅट मीन्स हा जो इंटरसेक्शनचा पार्ट आहे तो बोथचा पार्ट येणार आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स 130 स्टुडंट्स हे रॉक क्लाइम्बिंगच्या सेटचे आहेत. त्यानंतर 180 स्टुडंट्स हे स्काय वॉचिंगच्या सेटचे आहेत. बट 110 हे जे स्टुडंट्स आहेत ते इंटरसेक्शन पार्टला आलेले आहेत. दॅट मीन्स ते रॉक क्लाइम्बिंगचे पण आहेत आणि स्काय वॉचिंगचे पण आहेत. दॅट मीन्स हे जे 110 स्टुडंट्स आहेत ते या सेटचेही मेंबर आहेत आणि ते बी या सेटचे सुद्धा मेंबर आहेत. इज इट क्लियर? सो आपला क्वेश्चन काय आहे? वी हॅव टू फाइंड आउट द नंबर ऑफ स्टुडंट्स हू प्ले ओनली रॉक क्लाइम्बिंग. इज इट क्लियर? देन ओनली स्काय वॉचिंग. ओनली रॉक क्लाइम्बिंग, दॅट मीन्स हे टोटल स्टुडंट्स आहेत रॉक क्लाइम्बिंगचे. त्यातून हे इंटरसेक्शनचे जे स्टुडंट्स आहेत ते आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावे लागणार आहेत, कारण या सेटमध्ये स्काय वॉचिंगचे सुद्धा स्टुडंट्स आहेत. इज इट क्लियर? दॅट मीन्स रॉक क्लाइम्बिंगचा सेट काय येणार आहे? हा ऑरेंज शेड, दॅट मीन्स फक्त एवढा पार्ट येणार आहे. इज इट क्लियर? हा ओनलीचा पार्ट आहे. ऑरेंज शेडमध्ये केलेला ओनलीचा पार्ट आहे. त्यानंतर हा शेडेड केलेला बोथचा पार्ट आहे. त्यानंतर हा ग्रीन शेडमध्ये फक्त केलेला हा ओनली स्काय वॉचिंगचा. इज इट क्लियर? ओनली sky watching, only rock climbing. Is it clear? So only rock climbing, that means 130 minus 110. Is it clear? त्यानंतर ओनली स्काय वॉचिंग, दॅट मीन्स टोटल मायनस हा इंटरसेक्शनचा पार्ट, कारण यामध्ये रॉक क्लाइम्बिंगचे सुद्धा स्टुडंट्स आहेत. दॅट मीन्स ओनली स्काय वॉचिंग, त्यामुळे आपल्याला हा पार्ट सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. 110. Is it clear? So subtraction काय? 130 minus 110, that is 20 student. That means 20 student हा ओनली रॉक क्लाइम्बिंगचा सेट येणार आहे. Is it clear? त्यानंतर
180 मायनस 110 दॅट मीन्स 70 स्टुडंटचा सेट हा ओनली स्काय वॉचिंगचा सेट येणार आहे. स्काय वॉचिंगचा सेट म्हटलं तर हा पूर्ण सेट येणार आहे, बट ओनली स्काय वॉचिंग म्हटलं तर हा 70 स्टुडंटचा सेट येणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट number of students having only rock climbing that means हा फक्त ऑरेंज पार्ट. इज इट क्लिअर? हॉबी इज इक्वल टू n of a minus that means हा टोटल पार्ट that means n of a and इंटरसेक्शनचा पार्ट that means हा शेडेड पार्ट. इज इट क्लिअर? n of a minus n of a इंटरसेक्शन b. इज इट क्लिअर? सो हेच आन्सर येणार आहे. टोटल 130 मायनस इंटरसेक्शन 110 दॅट मीन्स 20 स्टुडंट्स. 20 स्टुडंट्स हे रॉक क्लाइम्बिंगचे आलेले आहेत. ओनली रॉक क्लाइम्बिंग. तो वर्ड असायला पाहिजे ओनली. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. इज इट क्लिअर? त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग only sky watching hobby is equal to total minus that means n of b minus intersection चा part. Is it clear? Total students that means हा पूर्ण green set. Is it clear? मायनस इंटरसेक्शनचा पार्ट दॅट मीन्स हा शेडेड पार्ट. एन ऑफ बी दॅट मीन्स 180 मायनस इंटरसेक्शन 110 इज इक्वल टू 70 स्टुडंट्स. हे जे 70 स्टुडंट्स आहेत ते ओनली स्काय वॉचिंगचे आलेले आहेत. तर 20 स्टुडंट्स हे ओनली रॉक क्लाइम्बिंगचे आलेले आहेत. इज इट क्लिअर? सो next question. See the question number 5. Observe the given Venn diagram and write the following sets. सिंपल असा क्वेश्चन आहे. सिम्पली वेन डायग्राम ऑब्झर्व करायचे आहे. गिवन जे सेट्स दिलेले आहेत ते मेन्शन करायचे आहेत. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. फर्स्ट वन ए सेट. सो ए सेटचे मेंबर्स दॅट मीन्स या ऑरेंज सर्कलमध्ये येणारे मेंबर्स. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा जो शेडेड पार्ट आहे तो कॉमन वाला पार्ट आहे. दॅट मीन्स हे जे दोन एलिमेंट्स आहेत एम अँड एन हे सेट एचेही मेंबर्स आहेत आणि ते सेट बीचेही मेंबर्स आहेत. दॅट मीन्स सेट एचे मेंबर्स काय होणार आहेत? एक्स वाय झेड एम अँड एन. इज इट क्लिअर? सो राईट हिअर एक्स वाय झेड एम अँड एन. इज इट क्लिअर? देन बी सेट दॅट मीन्स बी सेटचे मेंबर्स दॅट मीन्स हे कॉमनवाले मेंबर्स बी सेटचेही मेंबर्स आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स या ग्रीन सर्कलमध्ये येणारे एलिमेंट्स पी क्यू आर एम अँड एन. सो बी इज द सेट ऑफ पी क्यू आर एम अँड एन. इज इट क्लिअर? त्यानंतर थर्ड आहे ए युनियन बी दॅट मीन्स टोटल एलिमेंट्स. सेट एचे आणि सेट बीचे टोटल एलिमेंट्स दॅट मीन्स ए युनियन बी. बट जे कॉमन एलिमेंट्स आहेत इंटरसेक्शन पार्टला आलेले ते आपण वन टाइमच मेन्शन करत असतो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ए युनियन बी काय होणार आहे? एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. सो राईट हिअर ए युनियन बी एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट आहे यू दॅट मीन्स युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटमध्ये एचेही मेंबर्स येणार आहेत बीचेही मेंबर्स येणार आहेत
हे जे रिमेनिंग मेंबर्स आहेत ते यूच्या अंडरच आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स युनिव्हर्सल सेट काय होणार आहे? एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी. इज इट क्लिअर? सो राईट एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी. इज इट क्लिअर? देन ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट दॅट मीन्स एचा ऑपोजिट सेट. इज इट क्लिअर? दॅट मीन्स जे एलिमेंट ए मध्ये आहेत ते ए कॉम्प्लिमेंटमध्ये नसणार आहे. इज इट क्लिअर? बट ते युनिव्हर्सल सेटमध्ये असणार आहे. इज इट क्लिअर? सो सी दी वेन डायग्राम. जे एलिमेंट्स ए मध्ये आहेत ते ए कॉम्प्लिमेंटमध्ये नसणार आहेत. इज इट क्लिअर? सो एची एलिमेंट काय आहेत? एक्स वाय झेड एम एन. हे 5 एलिमेंट ड्रॉप करून उरलेले सगळे एलिमेंट्स ते म्हणजे एक कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट होणार आहेत. दॅट मीन्स पी क्यू आर एस एन टी. इज इट क्लिअर? सो राईट ए कॉम्प्लिमेंट पी क्यू आर एस एन टी. इज इट क्लिअर? त्यानंतर बी कॉम्प्लिमेंट दॅट मीन्स हा बीचा ऑपोजिट सेट येणार आहे. दॅट मीन्स बी सेटमध्ये जे एलिमेंट्स आलेले आहेत ते ड्रॉप करून उरलेले सगळे एलिमेंट्स जे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. इज इट क्लिअर? सो सी दी वेन डायग्राम. बीचे एलिमेंट्स दॅट मीन्स पी क्यू आर एम अँड एन हे ड्रॉप करून उरलेले युनिव्हर्सल सेटमधील सगळे एलिमेंट्स दॅट मीन्स एक्स वाय झेड एस अँड टी. इज इट क्लिअर? सो राईट बी कॉम्प्लिमेंट एक्स वाय झेड एस अँड T. Then next, complement of A union B. That means A union B मध्ये जे मेंबर्स आलेले आहेत ते ड्रॉप करून उरलेले मेंबर्स. इज इट क्लिअर? सो सी दी वेन डायग्राम. A union B मध्ये कोणते मेंबर्स आलेले आहेत? दॅट मीन्स सेट ए चे आणि सेट बी चे टोटल मेंबर्स. इज इट क्लिअर? दॅट मीन्स एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर हे ए युनियन बी मधले मेंबर्स आहेत. सो हे जर ड्रॉप केले तर रिमेनिंग मेंबर्स जे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत दॅट मीन्स एस एन टी. इज इट क्लिअर? सो ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे? ओनली 2 मेंबर्स एस एन टी. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.